ओम गुरुभ्यो नमः. सद्गुरु ओम मालती नमः. तुम्हा सगळ्या सत्पथगामी साधकांना माझा हृदयापासून प्रणाम. त्याचबरोबर गुरूंच्या बद्दल मला हे माझं मनोगत सांगायची मला तुम्ही रोज संधी देतात, त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तर आता 1975च्या आधी थोडस आपण पुन्हा परत दिल्लीला जाऊया. थोडस असं मी म्हणेन की जसा देश बदलतो, प्रदेश बदलतो, तसं वेगवेगळ्या माणसांचे आपल्याला त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या थोड्या आपल्याला बघायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये काही म्हणजे त्रुटी किंवा क्रिटिसाइज करायचा प्रश्न नाही. प्रश्न असा आहे, की मुळातच जे नॉर्थ मधले लोक आहेत ते जरा उदार आणि सगळं त्यांना मोठं दिव्य असं काहीतरी करावं असं वाटतं. आणि इथे जरा आपल्याला आपण सगळे पैसे राखून म्हणजे काटकसरीने आपण करतो. तर आईच्याकडे जेव्हा म्हणजे एक आईचा फेज ह्या 70 ते 75 मध्ये असा गेला किंवा त्याच्या आधी मी असं म्हणेन, की जे संतांच्या ह्याच्यामध्ये होतं तसं आईचं होऊ लागलं. म्हणजे कशाचंच आईला आला, जो घेऊन गेला तर घेऊन जाऊ दे. आणि वडील तर तुम्हाला माहिती आहे, की एकटे नोकरी करणारे होते. पुढे आम्ही प्रत्येकाने नोकऱ्या केल्या ते वेगळं. पण वडिलांचा नॅचरली म्हणजे व्यवहारी होते. तर आई कसा आलाय तो याचक आहे, असा आईचा भाव झाला. कोणी येऊ दे आणि कशासाठी पण येऊ दे. आणि ते आला की आई त्याला ते देऊन तृप्त करायची आणि पाठवून द्यायची. आणि वडिलांचा थोडा विचार असायचा, की उद्याचं काय? कारण तशी परिस्थिती पण होती. पण थोडंसं वडिलांचं हे होतं. ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल, की आमच्याकडे 40-40 कप चहा व्हायचा. त्यामुळे माणसं तर जेवून जायचीच सतत. आणि हे सगळं असताना म्हणजे कुठून हे सगळं पुरवलं जात होतं, हे पण खरं आश्चर्य आहे. आणि हेच आम्ही पुढे सपनात जेव्हा आम्ही आलो, तेव्हा आम्ही बघितलं, की किती वेळा असं व्हायचं, की स्वयंपाक आम्ही कमी केलेला असायचा आणि खूप माणसं जेवून जायची आणि तरी पण स्वयंपाक उरायचा. तर म्हणजे आपण असं पण म्हणतो, की आपण करणारं कोण नाही. ते आईच सगळं करणार, देवच करणार असतो. तर हा अनुभव येईपर्यंत आपण तर काळजी करतोच ना. म्हणजे आपण व्यवहाराच्या दृष्टीनेच आपण बघत असतो प्रत्येक गोष्ट. तर पण तेव्हा आई जेव्हा आमच्याकडे ते लोकं यायचे सगळे, तर भारतातले, ते खूप सत्संगाला येताना फळं घेऊन यायचे. भरपूर फळं घेऊन यायचे. म्हणजे जवळ-जवळ 8-10 जण जरी आले, तर परातभर फळं होऊन जायची. पण त्यातलं आई एकही फळ ठेवून घेत नव्हती. म्हणजे काहीही ठेवून घ्यायचं नाही. कुणाचं काही घ्यायचं नाही. हे पहिल्यापासून आईचं होतं. आणि आम्हाला पण यांनी त्याप्रमाणे शिकवलं. कधी आम्ही शाळा कॉलेजातून आलेलं नसायचो किंवा हे असायचं. ते लोकं म्हणायचे, की "अभी ये बच्चे आएंगे, उनके लिए तो रखिए प्रसाद ठेवा." आई म्हणायची, "प्रसाद एक एक सफरचंद पुरे झालं." आणि म्हणजे बाकी सगळी फळं आई त्या क्षणाला सगळ्यांना वाटून टाकायची. आणि एखादं फळ जे असायचं त्याचा आम्ही फोडी करून प्रसादचा अवेर करायचा नाही. म्हणून त्याच्या फोडी करून आम्ही खायचो. तर असं हे जे आहे ते आईने आम्हाला सगळ्यांना शिकवलं, असं मी म्हणेन, की एक निरिच्छता आपण दुसऱ्याच्या वस्तूबद्दल आपल्याला लोभ नको कधी. आणि तर हे जे सगळं आईची हे घडत होती, तर आईचा आतमध्ये संघर्ष पण खूप झाला. कारण कधी-कधी हे सगळं व्यवहार आणि याचा आईला खूप कंटाळा यायचा. उभं यायचा खरं सांगायचं तर. आणि तिला असं वाटायचं की जावं पळून ऋषिकेशला. तिथं ध्यानात बसावं. 24 तास ध्यान, दुसरं काही नको, असं तिला वाटत होतं त्यावेळेला. तर अत्यंत तिच्या जीवाची तगमग व्हायची. आणि मग आम्ही पण मग आम्हाला पण असं ती बोलून दाखवायची. तर मग त्यावेळेला आम्ही लहान होतो, तर आम्हाला आणि ते आम्हाला खरं सांगायचं तर काय करायचं अशा वेळेला समजायचंच नाही. आम्ही काही वेळा रडायला लागायचो आणि आईला खूप मनवायचो, की "आई नाही, नाही, तू आम्हाला सोडून गेलीस तर कसं? असं आमचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे" वगैरे, वगैरे. आणि मग कधी-कधी आम्ही एक आमच्या मावशी होत्या त्यांना बोलावून आणायचो. मग त्या आई काय कारण त्या आईला खूप मानत होत्या. आईची साधना त्यांना समजत होती. त्या काय आईला समजवणार? पण कसं माहिती नाही आईंचं आणि त्यांचं काय हे होतं, की आई पुन्हा जाऊन ध्यानाला बसायची आणि थोड्या वेळाने शांत होऊन पुन्हा घरामध्ये कामाला लागायची.
तर असं एक ज्याला म्हणतो ना आतल्या आत द्वंद्व प्रत्येक साधकाचं मध्ये होतं. आणि आईचं तर जास्त झालं कारण जसं जसं साधना वाढत गेली तसं तसं तिला गुरूंच्याकडनं किंवा जे हे अं, जो दैवी पुरुष होते, ते संत होते, त्यांची अपेक्षा आईने कार्य करावं, त्यांनी अमुक करावं असं आणि सतत ते सांगत जायचे. आणि आईला तो वेळ मिळायचा नाही, कसं करणार? आणि आईला त्यांचा शब्द पण हे वाटायचं नाही, आपण सोडून द्यायचं असं वाटायचं नाही. मग तिची खूप कुचंबणा व्हायची अशा वेळेला. आता असं होतो 75 साली मी जसं म्हटलं, की माझे वडील झाले रिटायर आणि सगळं म्हणजे शेवटी सगळ्यांचं म्हणणं होतं, की तुम्ही दिल्लीलाच राहा, इथेच तुम्ही पहा वगैरे, वगैरे. पण शेवटी सगळ्याच दृष्टीने विचार करून आम्ही आई आणि वडील दोघं जण मिरजेला राहायला आले. आणि पुढचं मी तुम्हाला सांगितलंच आहे, की आईचं कार्य कसं सुरू राहिलं. पुन्हा साधन गाथा हे केली गेली, लिहिली गेली आणि लोकं यायला लागले आणि आईचं कार्य सुरू झालं. म्हणजे इथं पण एक नदीचा प्रवाह जसा आहे त्याला तुम्ही थांबवूच शकत नाही. तशा तऱ्हेने ते असं उचंबळून पुढे-पुढे जात होतं. जिथे जाईल तिथं लोकं मागणी करायचे. ते जिथे जाईल तिथे आईच्या पाठीमागे लोकं असायचे. असं होतच होतं. आणि अशा ह्याच्यामध्ये म्हणजे खूप काय म्हणतात त्याला अ, ह्या ह्याच्यामध्ये आईंना जेव्हा इथं आल्यानंतर काही गोष्टींचा थोडी पण अडचण पण झाली. पण मी जसं म्हटलं, की तिकडे आणि इकडे हा फरक आहे. की तिकडचे तिथे अशी पद्धत आहे, की ड्रॉइंग रूमच्या आतमध्ये त्यांनी बोलावल्याशिवाय जायचं नाही. सहसा त्यांच्या बेडरूमपर्यंत, किचनपर्यंत आपण जायचं नाही. आणि इकडे कसं होतं, इकडे आईकडे बायका येत असत. तर आईची जी म्हणजे मला हे जास्त हे वाटतं, टचिंग वाटतं, की मिरजेला आल्यानंतर ज्या आईच्याकडे ध्यानाला बायका यायच्या, त्यांच्या आईची जी तिरपीट व्हायची किंवा आईला घर सांभाळायला लागतं आणि त्याशिवाय आईना हे करायला लागतं, हे त्यांना खूप जाणवायचं. मग किती वेळ असायचं, की सामान वडिलांनी आणून ठेवलेलं असायचं, पुड्या बांधून ठेवलेल्या असायच्या आणि आई त्या बाहेरच्या लोकांना काहीतरी कोणी काही प्रश्न विचारलेले असायचे, कोणाचे काही प्रॉब्लेम असायचे, ते आई सोडवत असायच्या. तर कोणतरी बाई यायची आतमध्ये, सगळं कब्बशा वगैरे काय असेल ते सगळं छान आवरायची, डब्यामध्ये सामान भरायची आणि निघून जायची ती बाई. तर आता ही मदत पण आईला कशी मजेशीर व्हायची. आईने कधी त्याच्यावरती हे केलं नाही. पण आईला कसं व्हायचं, की कुठल्या आईचे डबे ठरलेले होते. या डब्यात रवा, या डब्यात अमुक आणि त्यांना त्यांच्या मते त्यांनी जसं असेल ते भरलेलं असायचं. म्हणजे ही मदत सुद्धा आईला कधी-कधी अशी त्रासदायक व्हायची आणि आईचं वय झालेलं होतं त्यावेळेला. तर तरी पण आईने कधी हे केलं नाही. त्यांना कधीच असं म्हटलं नाही, "अगं तू असं कसं केलंस? मला विचारायचंच तरी कुठल्या डब्यात काय भरायचंय?" असं आई कधीच बोलायच्या नाहीत. ती करून गेली ना, ठीक आहे मग शोधून आई स्वयंपाकाला लागायची. आता ह्याच्यामध्ये एक एक गोष्ट विशेष म्हणजे माझे जे वडील होते ना, त्यांना माणसाची पारख खूप होती. अगदी अचूक ते सांगायचे, की हा जो मनुष्य आलाय तो कामापुरता आलाय आणि काम झालं की निघून जाईल. आणि कधी-कधी ते चेष्टेने पण म्हणायचे, काहीतरी बोलायचे त्याच्याबद्दल. पण आईला मात्र खूप वाईट वाटायचं या बाबतीमध्ये. आईला ते दुखवल्यासारखं व्हायचं काही वेळेला. कारण आईची अपेक्षा त्या माणसाकडनं काहीच नसायची. त्याचं जे काय आहे ते घ्यावं, त्यांनी जावं. आणि आईच्या हृदयामध्ये नुसतं प्रेमच भरलेलं होतं. म्हणजे स्वतः स्वामी शिवानंदांनी सांगितलं होतं तिला, की म्हणजे सगळे म्हणतात ना, प्राणी, गाय, म्हशी सगळ्यांच्या वरती आईचं प्रेम. आणि त्यामुळे स्वतः स्वामी शिवानंद तिच्या गुरूंनीच तिला सांगितलं, की "तुझं हृदय प्रेमाने भरलेलं आहे. तर हे जी प्रेमगंगा आहे तुझ्या हृदयामध्ये, ती तू सगळ्यांना वाट, सगळ्यांना दे आणि हेच तुझं वैशिष्ट्य आहे. तुझ्याकडे काय आहे, विशेष काय आहे, तर हेच वैशिष्ट्य आहे. तर हे सगळ्यांना दे. आता आज माणसाला ह्याचीच गरज आहे." तर असं मग कधी-कधी हे व्हायचं, की जे माझे वडील म्हणालेले असायचे, ते खरंच बरोबर निघायचं व्यक्तीच्या बाबतीमध्ये. त्यांचं कधी जे एक ऑब्झर्वेशन होतं, ते ऑब्झर्वेशन कधी सहसा चुकायचं नाही. पण आईला मात्र थोडंसं हे वाटायचं, की कशाला असं हे करतात म्हणून. कारण त्यावेळेला तो याचक म्हणून मनुष्य आलेला असायचा आणि आईला आईला फक्त एवढंच असायचं, की त्याला जे काय शक्य आहे ते त्याला द्यायचं, त्याला प्रसन्न करायचं आणि जायचं. तर असेही प्रसंग यायचे, की काही-काही वेळेला लोकं आईला त्रासदायक पण वागलेले आहेत. आणि मग अशा वेळेला
आम्ही पण म्हणायचो आईला. तर त्यावेळेला मग आईचं जेव्हा मनामध्ये चलबिचल व्हायची, की काय करावं? तर स्वामीजींनी आईला सांगितलं, की "आने वाले को रोकना नहीं, जाने वाले को टोकना नहीं." तेव्हापासून आईने एकच ठेवलं, की जो येईल त्याला फक्त त्याला जे हवं ते द्यायचं आणि सोडून द्यायचं. काही माणसं यायची, काही 4-4, 5-5 वर्ष येत राहायची. कधी-कधी त्यांना जे त्यांचं जे उद्दिष्ट होतं, त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं नाही, की ते दुसऱ्या माणसांच्याकडे निघून, दुसऱ्या गुरूंच्याकडे निघून जायची, दुसऱ्या संतांच्याकडे निघून जायची. पण आईला त्याचं काहीच नाही. आई त्याची त्या माणसाची पुन्हा चौकशी पण करायची नाही. तर ठीक आहे, तो गेला तर ठीक आहे. त्याच्या मार्गाने तो गेला इतकंच म्हणजे. आता आईची 61 हे झाली. ओके. एक 1983. आईचा जन्म 20 सप्टेंबर 1923 चा आहे आणि 83 ला आईची 61 झाली. अक्षरशः जसं लग्न घर हे व्हावं, कारण आत्याला पण आईच्या वरती खूप प्रेम होतं. पुन्हा आईची ही शक्ती आईने बरंच आत्याच्या घरी पण काही त्रास झाले तर आईने ते सॉल्व्ह केलेले होते. तर अशामुळे आत्याला माझ्या 8 मुलं, 4 मुली, 4 मुलं. त्यांची मुलं. आम्ही 6 जण. आम्ही सगळ्या सगळ्या फॅमिली आणि अ, माझा जो मामा होता, मामाला मुलं बरीच झाली, पण 3च मुलं जगली ती. तर आम्ही असं म्हणायचो, की कुणाला बोलवायलाच नको. आपले फक्त कुटुंब आलं, की कार्यालय भरतं. तर तसं 61 ला खूप माणसं आली. आणखीन बाकीच्यांना पण मनमन नातू पण आले होते. अशी काही माणसं आलेली होती. आणि 61चा कार्यक्रम अत्यंत छान हे झाला. तर त्यावेळेला मी त्यावेळेला माझी साधनेमध्ये एवढी म्हणजे अजून मी दीक्षा घेतलेली नव्हती. पण त्यावेळेला माझी साधनेमध्ये प्रगती खूप चांगली झालेली होती असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यावेळेला मी एक कविता केली ती मी तुम्हाला वाचून दाखवते. हिंदीमध्ये आहे. कारण मला थोडंसं एक्सप्रेस करायला ते हिंदी भाषा बरी वाटते. आता मला मराठी आणखीन यायला लागलं, पण त्यावेळेला जरा थोडं मराठी माझं इतकं हे नव्हतं. तर म्हणजे ह्याच्यामध्ये जे काल म्हटलं ना, की आई आणि वडिलांचं जसं हे आहे त्याच्यामध्ये. तर भक्ति, सेवा, प्रेम शब्द न जाने कहाँ गए हैं. माँ के दिए हुए व्रत अब मानो खो चले हैं. अब तो बतानी होगी हमें बच्चों को कहानी. एक छोटे नगर में रहते ब्राह्मण और ब्राह्मणी. विवंचनाएं उनको भी हुई अनेक, पर पाला हर बच्चे को जैसा हो एक. दिया बहुत लाड़ प्यार अनुशासन भी किया, खींच कर रखा लगाम, उडने का भी मौका दिया. म्हणजे आई दोघे जण स्ट्रिक्ट होते, पण आम्हाला असं स्वातंत्र्य त्यांनी सगळ्या बाबतीत दिलं. दिखाए दलदल के कमल, भक्ति त्याग प्रेम सिखाया, अपना ही विकास हो ऐसा हर काम सिखाया. लेकिन पेड़ पौधे तो उगते ही रहते हैं, अच्छा खाद दो तो वह भी खुल उठते हैं. क्या यही है मेरा जीवन, सोचा माँ ने. अब न खो एक भी दिन, कहा गुरु ने. 60 साल की उम्र तुम्हारी, बच्चे 60,000, कैसा जीवन है रूपहारी. माँ तेरा बेड़ा पार. माँ अब तो हमसे बहुत ऊंची उठ चुकी है, दूसरा जन्म न लूंगी ऐसा सोच चुकी है. न कर माँ ऐसे, हम कहाँ जाएंगे, तेरे जितना उठने को कितना जन्म हम लेंगे. सुना है जंगली जानवर अब पाल रहे हैं लोग, जरा सोचो तो माँ वे किन्हें बुला रहे हैं. वे बुला रहे हैं हमें, न होगी तो तुम, बन जाएंगे भेड़ बिल्ली हम, न दोगी मौका फिर तुम. विलीन हो उतना मत उठना ऊंचा, कह लो कुछ भी हमें है स्वार्थी, पर ये कहने का मौका तब दूंगी जब तुम कहो मैं दूसरा जन्म न लूंगी. असं आईच्या ह्याच्यावरती कविता केली होती त्यावेळेला. आणि हेच म्हणजे ह्याच्यामध्ये एक तुम्हाला आईचं जीवन कसं हे झालं आणि आईंनी किती कुटुंबांना सावरलं हे ह्या ह्याच्यातूनच असं वाटतं की आपल्याला पण सावरलं आईने. आणि हे झाल्यानंतर माझं आईचं पूर्ण आईला हे मिळालं होतं का वानप्रस्थ आश्रम नाही. 1979 माझ्या भाऊ आणि भावाला मुलगा झाला आणि त्याच 1-2 महिन्यांनी
माझ्या दुसऱ्या बहिणीचं हे झालं. ही दोन्ही बाळंतपणं आईने मिरजेला केली, नातवंडांची दोन्ही बाळ. ही आईचं वय होतं 66. म्हणजे संसार ज्याला आपण म्हणतो ते कधी आईनी हे केलाच नाही. आम्ही जसं म्हटलं, की नातवंडांना ते संक्रांतीच्या वेळेला हे करून ते दागिने करून हे करणं. जे 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 असेल, जे शक्य असेल ते आई करत असे. म्हणजे वानप्रस्थ आश्रम असा आईला घडलाच नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आता इकडे तुम्हाला जसं सांगितलं, की तपोवनाचे हे सुरू झाले. 1991 मध्ये जमीन मिळाली आणि 1994 ला बरंचसं बांधकाम झालं. आणि मग त्यावेळेला कसं होतं, की अजून तिथे जाऊन राहायसारखं नव्हतं. पाणी वगैरेचा प्रॉब्लेम होता. जरी विहीर खोदली होती, बोर बोर खोदलेलं होतं, तरी पण अ, नळ वगैरे असं अजून ते सगळं काम झालेलं नव्हतं. मंदिर बांधलं होतं. आतमध्ये गर्भगृहाचं पण काम अजून शिल्लक होतं. फक्त आईची खोली बांधली होती. आणि अशा ह्याच्यामध्ये आई कधी-कधी अधेमध्ये एक आपलं साधकांसाठी म्हणून आई कधी-कधी तिथे जाऊन राहायची. पण रात्री काही तिथे राहता यायचं नाही. पण असं कधीतरी 1-2 तासा उशीर झाला आणि आई तिथेच राहिली. तिथे राहिली तर सकाळी-सकाळी, सकाळी 6च्या म्हणजे अजून जरा म्हणतात तसं अजून हेच आहे अंधकारच आहे अजून. नीट उजाडलं नाही. तेव्हा एक बाई बादलीतून पाणी घेऊन आली. तर लांबून बघितलं आईने तिला बादली आणताना. आईला काय वाटलं, की ह्या बोरमध्ये तर पाणी काढणं अवघड आहे आणि ह्या इथं पाणी घ्यायला आल्यात का काय? असं आईला वाटलं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या बाई गरम पाणी घेऊन आल्या त्या आईच्या अंघोळीसाठी. की इथं तुम्हाला गरम पाणी हे होणार नाही. म्हणजे परमेश्वर जिथे आपण म्हणतो पण परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आहे असं. कुठली कोण बाई, आईला म्हणजे आई तर कधीतरी जाऊन तिथे राहत होती. अजून तिथं काम चालवायचं होतं. पण त्यांना कसं कळलं आणि तिने कसं म्हणजे इतकंच नाही की जेव्हा आई तिथे जायची, तेव्हा त्या न चुकता आईला गरम पाण्याची बादली आणून द्यायच्या सकाळी अंघोळीला. तर अशा आईचं म्हणजे आपण म्हणतो ना, की सगळी हे जे असतो तो परमेश्वरच करत असतो. आता याच्यामध्ये 1-2 गमतीशीर तुम्हाला साधकांच्या बाबतीत सांगेन, की जसं मी सांगितलं, की काही लोकं आले आणि निघून गेले आणि काही लोकं खूपच म्हणजे त्यांची श्रद्धा, भक्ती याची 2 उदाहरणं खूप छान आहेत. गमतीशीर आहेत. तर काय व्हायचं दरवर्षी आई जेव्हा दिल्लीला जायची साधकांना भेटायला, आई दरवर्षी मुंबईला पण येत असे. आईनी प्रवास इतका केला, की म्हणजे आईचे गुडघे दुखतात हे केव्हापासून होतं. पण आईचं जर प्रवासाचं तुम्ही बघितलं तर काय म्हणजे वाऱ्यावरती चालत होती काय असं वाटत होतं, इतका प्रवास आईने केला. तर दिल्लीला गेल्यानंतर काय व्हायचं तिथे एक साधक होते. ते साधक सगळं ठरवायचे आईचा कार्यक्रम, की कोणत्या दिवशी आई कुठे जातील. कारण दिल्लीला सगळं लांब-लांब आहे. आईला मेरठला पण जायचं. मेरठला पण खूप साधक होते आईचे. मेरठला पण जायचं असायचं. तर मग आहे ते सगळं पेन, पेन्सिल घ्यायचे आणि लिहून आईला विचारून सगळा आईचा प्रोग्राम ठरवायचे. पण ते आपल्या घरी कधी आईला बोलवत नसत. एक वर्षी काय झालं, आईने सांगितलं, "जरा पेन आण, मला पेन दे." आणि त्या हातातलं पेन घेऊन आईने सगळ्यात वरती त्याचं नाव घातलं. ते म्हणे, "काय झालं, की तू सगळ्यांची नावं लिहितो आणि आपल्या घरी मला बोलवत नाहीस कधी?" तर ते गप्पच झाले, काही बोलले नाहीत ते. आणि ठीक आहे, आता आई येणार म्हणताना मग त्यांनी काय करावं, डिसेंबरची थंडी आणि त्यांचं घर होतं खूप लहान. त्यांना अजून गव्हर्नमेंट क्वार्टर मिळालेलं नव्हतं. मग मुलांना त्यांनी दोन्ही मुलांना पाठवून दिलं. खरं म्हटलं तर ती दोन्ही मुलं माझ्या आईशी खूप अटॅच होती. म्हणजे खूप त्यांना आईशी भेटायला, बोलायला खूप आवडायचं आणि आई पण त्यांच्यावरती खूप प्रेम करायची. पण तरी त्या दोन्ही मुलांना आपल्या पाठवून दिलं आणि काय करावं त्यांनी? जेवढं घरातलं सामान होतं, एक मंडप बांधला छोटासा आणि त्या मंडपामध्ये सगळं सामान शिफ्ट केलं आणि आईसाठी खोली रिकामी केली. आईची खोटी लावली. इतकंच नाही, रातोरात त्यांनी सबंध घराला चुना लावला स्वतः आपल्या हाताने. चुना सबंध लावला. कारण का रंग लावला? कारण का तर आईला आल्यानंतर घर स्वच्छ पाहिजे, चांगलं पाहिजे असं. आणि मग आई गेल्या तिथे राहायला. राहायला गेल्या, सगळ्या गप्पा आई म्हणाली, की "असं कसं? ही मुलं कुठे आहेत?" तर नाही म्हणाली, "ती अशी नातलगांच्याकडे गेलेत." आई पाहिलं जरा वेगळं वाटलं, पण आई गप्प बसली, काही बोलली नाही. सकाळी आई ह्याच्यावरनं म्हणजे हे करून उठली, जागी झाली, उठली आणि ध्यान-बिन झालं आणि आईने सहज खिडकीचा पडदा उघडला, तर समोर छोटासा मंडप बांधलेला. आई म्हणे, "असला कोणता कार्यक्रम आहे, इतका छोटा मंडप बांधलाय?" तर ती आधी तर काही बोललीच नाही.
आणि ती म्हणाली की हे कुठे आहेत तुझे मिस्टर, कुठे आहेत, तू एकटीच माझ्या जवळ इथे झोपलीस, मग रात्री तुझे मिस्टर कुठे गेले? तर म्हणताना आई ती शेवटी तिला सांगायलाच लागलं की ती म्हणे, आई आमची जागा खूप लहान आहे म्हणून आम्ही तुम्हाला बोलवत नव्हतो. तुम्ही सांगितलं म्हणताना आम्ही बाहेर मंडप बांधलाय, तिथं सगळं सामान हलवलंय आणि ते सामानासाठी जे भोरी आजी, त्यांचं आडनाव भोरी होतं. तर ते जे आहे ते बाहेर झोपलेले आहेत. दिल्लीच्या थंडी, डिसेंबरच्या थंडीमध्ये हा मनुष्य मंडपामध्ये जाऊन झोपलेला होता. कशासाठी? तर आपल्या गुरुसाठी. तर हे एक उदाहरण. आणि अशी खूप उदाहरणं आहेत आणि ह्या लोकांच्याकडनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. दुसरं उदाहरण, आपल्या 68वा वाढदिवस इथं मुंबईत करायचा ठरला. आईच्याकडे नवीन साधक येऊ लागले होते आणि कमालीचे आईच्या म्हणजे काय म्हणतात त्याला भक्त झाले होते असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप म्हणजे मागे लागायचे, ऐकायचे नाहीत वगैरे, आग्रह खूप असायचा त्यांचा. त्यामुळे आम्ही पण सगळेजण आम्ही मुंबईतच होतो तेव्हा, मी मुंबईत होते. आणखीन बरेच साधक मुंबईत होते. अंधेरीला, बोरिवलीला असं सगळीकडं, डोंबिवली, ठाणे सगळीकडे साधक होते आईचे. तर आम्ही त्यांनी जेव्हा ठरवलं की 68वा वाढदिवस तिथं करायचा, मग आम्ही सगळी जुळवाजुळव करायला सुरुवात केली. एक सुव्हिनिअर छापला, ते का माझ्याकडे होतं. मग ते सुव्हिनिअर छापला. असं सगळं आम्ही केलं आणि त्यांनी असा हट्ट धरला की आई येतील ते माझ्या घरीच येतील. बरोबर आहे, त्यांनी तर इच्छा व्यक्त केली होती, तर आपल्याला आपण त्यांचं मन पण मोडता येत नाही. आणि आई त्यांच्या घरी गेल्या. तर त्यांचं घर होतं गिरगावामध्ये, चाळीमध्ये. दिवसा जर लाईट गेले तर डोळ्यात बोट घातलं तरी तुम्हाला दिसणार नाही, असा घरामध्ये अंधकार तर बंद. आणि म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की 200 स्क्वेअर फूटच्या जागामध्ये मोठंच्या मोठं बेड घातलेलं होतं आणि आई रात्री त्याच्यावरती झोपल्या. तर त्यांच्या घरातली तिन्ही मुलं त्या बेडच्या खाली झोपली. आणि हे सगळं आईने बघितल्यानंतर म्हणजे त्यांनी मग आता आता हे जे पाहुणे येणार लोक, फार दिल्लीपासून लोक येणार होते. येणार तर मग आता हे कसं करणार? म्हणून आईने सांगितलं, की माझं जे 20 तारखेचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही बाहेर जेवण ठेवा. हॉटेलमध्ये जेवण ठेवा. तर ते काय ऐकायला तयार नाही. ते म्हणे, "नाही, नाही, आम्ही तर दरवेळेला आमची लग्न पण इथंच होतात." म्हणजे शेजारी-शेजारी अशीच सगळी चाळ होती आणि चाळीमध्ये मग ती केळीचे खांब सगळ्या ह्याला बांधले जायचे. म्हणजे तुम्हाला कळणारच नाही, की कोणाच्याकडे कार्यक्रम आहे, कोणाचा हे समारंभ आहे म्हणून. आणि लग्नाची ज्या ह्या असायच्या पंक्ती, त्या प्रत्येक घरात उठायच्या. अशा तऱ्हेने म्हणजे एक प्रकारे एकी हे पण बघायला आपल्याला मिळतं. पण त्याचबरोबर अ, माणसाचं प्रयत्न आणि माणसाची इच्छा असेल, तर काय माणूस करू शकत नाही असं वाटतं. तर मला अजूनही आश्चर्य वाटतं, की तिन्ही मुलं त्या पलंगाच्या खाली झोपलेली होती आणि असा तो वाढदिवस आईचा झाला आणि आम्ही परत आलो. तर हे असे एक-एक अनुभव अद्भुत म्हणायचे म्हणते मी, की माणूस किती असो तसं अ, एक जण होता, तो ह्याच्यामध्ये होता, प्रीमियरमध्ये होता आणि वरती वर्कर होता तो. शॉप फ्लोअरवरती काहीतरी वर्कर म्हणून काम करत होता आणि त्याला जो जरा कोकणी होता आणि असं जरा म्हणजे यांनी बोलायचा, काय म्हणतात त्याला, उत्तम म्हणा किंवा म्हणजे एकदम हे होऊन बोलायचा, रूडली बोलायचा. अ, की आणि भांडण व्हायचं त्याचं, खूप भांडण पण व्हायचं. असं सगळं झालेलं असताना कोणाला काय बोलला कोणास ठाऊक. आणि त्याचे अ, ते जे युनियनचे लोकं होते, ते 7-8 जणांनी त्याला मारायचं ठरवलं. बेदम मारायचं. धडा शिकवायचा असं ठरवलेलं होतं. आणि ह्याला काही माहिती नव्हतं. आणि गंमत म्हणजे त्याला असं दिसलं, की आई आहे आली कारखान्यामध्ये. प्रीमियरच्या कारखान्यामध्ये त्याला असं दिसलं, की आई आली. तर त्याने काय म्हणावं, की "आई थांब जरा, मी झोपतो इथे. इथे सगळे खिळे-बिळे पडलेत, तुझ्या पायाला खिळा लागेल." असं पटकीने तो म्हणून गेला. आणि मग ते जे काय होतं ते म्हणजे ते मोठ्या लोकांच्या पर्यंत, ऑफिसर लोकांपर्यंत पोहोचलं आणि हा वाचला. आणि मग याला कळलं, की आपल्याला आज मारणार होते लोकं. तर असे असे खूप अनुभव आम्हाला साधकांना. आता हीच गोष्ट तपोवनात झाली. तपोवनामध्ये आम्ही जसं गेलो आणि मी जसं म्हटलं, की 91 ला तपोवन आम्हाला म्हणजे आम्ही तपोवनाचं काम सुरू झालं आणि 94 पर्यंत बरचसं काम झालेलं होतं. आणि 94 ला
खूप मोठा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये स्वामी चिदानंदचे डिव्हाइन लाईफ सोसायटीचे म्हणजे स्वामी शिवानंदांचे उत्तराधिकारी, आईंचे गुरुबंधू, पण एवढ्या मोठ्या ह्याचे संस्थेचे अ, अध्यक्ष ते आमच्याकडे आले आणि किती साधे पण म्हणजे ते जेव्हा कुठेही उतरायचे तर हॉटेल वगैरे असेल म्हणजे असं असेल तर त्यांच्यासाठी पूर्ण कुपे घेतला जायचा. असा खोल्या, दोघं तिघ जण त्यांच्या सेवेला अशी त्यांची बडदास्त ठेवली जायची कारण तसं होतच कार्यच त्यांचं तसं होतं. पण इथे आईच्याकडे ते आले आणि आमचं घर कसं होतं खूपच म्हणजे ज्याला म्हणतो ते जुनं. त्याच्यामध्ये काही खूप सुविधा कोणत्याच नव्हत्या. स्वयंपाकाची भांडी खूप मॉडर्न अशी काय म्हणतात तिथे दिल्लीला पद्धत आहे. स्वयंपाक करायचा आणि ते डोंगे म्हणतात. त्या डोंगेमध्ये काढून घ्यायचं. म्हणजे सर्व्हिंग बाउल जे असतात ते वेगळे त्याच्यात काढून घ्यायचं. तर असं काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. पण मला सगळ्यात आश्चर्य किंवा सगळ्यात माझ्या हृदयाला जे स्पर्श करतं ते असं, की आई कशी ह्याच्याने परटरप झाली नाही. आईने त्यांची मोठेपणा किंवा हे सगळं बघितलेलं होतं. आईला काय आपल्या आपल्या घरामध्ये हे आहे, आपल्या घरामध्ये हे नाही, याबद्दल आईला काही वाटलं नाही. ते आले, ते पण अत्यंत प्रसन्न कारण त्या आई आणि त्यांचं प्रेम म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही. राम आणि शबरी म्हणू का काय म्हणू म्हणजे ते आईला आईच्या पाया पडायचे आणि आई त्यांना हे करायचं. पाया पडायचे असं म्हणायला हरकत नाही. पाया पडून द्यायचे नाहीत आईला ते. पण इतकं त्यांचा आईच्या प्रती म्हणजे मातेसारखा प्रेम असतं. पण ते राहिले. त्यांना काहीच नाही. ते खूप आनंदाने राहिले. रात्री आमच्याकडे सुबंध आणि जे त्यांना ज्या लोकांनी त्यांना आणलेलं होतं, ते नॅचरली मोठे-मोठे लोकं. त्यांना असं वाटलं होतं, की संध्याकाळी आपण चिदाजीला घरी घेऊन जाऊ आणि म्हणजे त्यांचा कम्फर्ट वगैरे असं. तर ते काही गेले नाही. ते आई ते म्हणाले, "नाही, पहिलं माझा जे मी इथं आल्यानंतर महाराष्ट्रात पहिलं माझं ठिकाण हेच असेल आणि मी इथंच राहणार." आणि ते राहिले. 2 दिवस राहिल्यानंतर त्यांनी जाताना माझ्या वडिलांना ज्ञान दिलं. माझ्या वडिलांचा त्यावेळेला भाव कसा होता, की आता आपण रिटायर झालो आणि आई पण थकली आहे. आईची पण तब्येत आता ठीक राहत नाही. तर आईने आता विश्रांती घ्यावी. म्हणजे तिचं देवादेवाचं आहे ते चालू आहे ठीक आहे. पण आता हे जी लोकं सारखे येतात त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा. म्हणजे असं व्हायचं, की आईकडनं दीक्षा घ्यायची आणि आईच्या हातातच उष्टी बशी द्यायचे. काही त्यांना म्हणजे त्यांना समजायचंच नाही, कळायचंच नाही. तर हे सगळं आई करतच होती. म्हणजे काय म्हणतात, तो येईल त्याला जेवायला घालायचं, प्रत्येकाला चहा करून द्यायचा, काय करायचं. तर आता तिचं वय झालं होतं, तिला त्रास होत होता. हे सगळं बघून जाणून वडिलांना वाटायचं, की आता आईने विश्रांती घ्यावी, शांतता आणि आईचं तर काम वाढायला लागलं. इकडं तपोवन होत होतं. डिमांड म्हणजे डिमांड म्हणजे असं, की लोकांच्याकडनं आईच्या अपेक्षा, आईच्या बद्दल अपेक्षा खूप खूप वाढायला लागल्या. अशा ह्याच्यामध्येच ह्या चिदानंदाने आईना अण्णांना एक दिवस बाजूला घेतलं आणि खूप छान समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं, की "तुमचा मुलगा आहे ना, तुम्हाला सांभाळतोय ना, आता तुम्ही माताजींना मोकळं करा. आता माताजी फक्त जगासाठी जगू देत. त्यांना गुरुदेवांनी कार्य करायला सांगितलंय. त्यांना तुम्ही ते कार्य करू द्या. तुमची काळजी तुमचा मुलगा आणि सून चांगली घेतायत ना, तर तुम्ही आता हे थोडंसं आईंना स्वातंत्र्य द्या." असं त्यांनी समजावून सांगितलं. अण्णा पण गप्प झाले कारण अण्णांची पण त्यांच्यावरती श्रद्धा होती. त्यांच्याबद्दल अत्यंत नितांत आदर होता. मग अण्णा काही बोलले नाहीत. पण कुठेतरी त्यांना अण्णांना आईपासून वेगळं होणं हे खूप अवघड होतं. कारण अण्णा पूर्ण आईरूप झाले होते खरं सांगायचं तर. आणि आई ते इतकं म्हणायचे, की आई काही-काही वेळा अशी गावाला जायची 8 दिवस, 10 दिवस. तर वडील म्हणायचे, की कोणी येतं? कारण खरंच कोणी यायचं नाही. म्हणजे ध्याना-बिनाला एखाद शुक्रवार असेल तर येऊन कोणी बसलं तर नाही तर अशी जी आई असताना जी रीग लागलेली असायची माणसाची, ती नसायची. आणि त्याचबरोबरच मग वडील कधी-कधी चेष्टेने म्हणायचे, की तुझी आई असली, की इथं झुरळं पालीसुद्धा येत नाहीत. कोणी येत नाही म्हणायचं. इतकं की आई असताना एक मांजर आई सकाळी स्वयंपाकाला लागली म्हणजे चहा वगैरे करायला लागली, की ते यायचं आणि इतकं पायाशी लाळगोटेपणा करायचं, इतकं पायात, पायात, पायात आईच्या सारखं जवळ-जवळ झोंबायचं तसं म्हणायला हरकत नाही. आणि मग
त्याला आईने दूध घातलेलं असायचं, त्याला ते दूध प्यायचं नाही. ते म्याव म्याव करत आईच्या पायाशी सारखं. मग आई म्हणायची आता हा ऐकणार नाही पेढा दिल्याशिवाय. त्याला पेढा वासायचा. मग आईनी पेढा त्याला घातला की तो पेढा पहिले खायचा, मग दूध प्यायचं आणि ते निघून जायचं मांजर. पण हेच वडील असले की ते मांजर काही यायचं नाही. माझ्या वडिलांना वाटायचं की आता आई आहे, नाही आहे, तर हे उपाशी राहील. तर गंमत म्हणजे कधी-कधी वडील त्या मांजराला असं मानेने पकडायचे. दुधाच्या जी बशी असते त्याच्यात त्याचं तोंड घालायचं, की पी येत आहे दूध, असं उपाशी राहू नये असं त्यांना त्यांचा भाव असायचा. तर इतकं हे असताना त्यांना त्यामुळे ते आहे ना, त्यांना एकटंच थोडंसं वाटणं साहजिक होतं. पण अवघड होतं. पण आईला पण खरं म्हटलं तर अवघडच होतं. कारण आई जशी इकडे आली या तपोवनामध्ये, तर आई काय म्हणायची, की "मी एक संसारापासून निवृत्त व्हायचा विचार करत होते. तर हा मोठा संसार माझ्या मागे लागला." कारण स्वयंपाकापासून सगळं आईला बघायला लागायचं तिथे. म्हणजे आज काय करायचं, भाजी, सगळं, सगळं, सगळं. आणि त्याशिवाय तेव्हा घटना अजून झालेली नव्हती. संस्था कशी चालवायची आणि हे बोरचं काम, पाण्याचा प्रॉब्लेम. कारण ते पाणी जे होतं तिथे भयंकर क्षार आहे मिरजेला त्या पाण्यामध्ये. लोकांनी जे शेतामध्ये इतकं केमिकल घालून, घालून, घालून शेती वाढवली आहे, तर माती संबंध क्षारयुक्त झालेली आहे. त्यामुळे पाणी पण कितीही तुम्ही त्याला प्युरिफाय करा, ते क्षार त्याचं तसंच राहतं. असं ते पाणी आहे तिथे. आणि दुसरं म्हणजे तिथली जमीन. पहिल्या वेळेला जेव्हा बांधकाम झालं ते भावमंदिरचं बांधकामामध्ये काही त्रुटी झाली नाही. पण जे साधकांच्यासाठी म्हणून निवास जो बांधला, तर त्याला थोडंसं त्याला उंच हे केलं होतं. 1-2 पायऱ्या मुद्दाम बेडकं वगैरे, साप वगैरे असं याच्यासाठी म्हणून थोडीशी ती खोलीची उंची होती. म्हणून त्याला 2 पायऱ्या केल्या होत्या. तर ती जमीन जसं भूकंप आल्यानंतर दुभंगावी तशी जमीन दुभंगली. पायऱ्या ज्या होत्या त्या ह्याच्यापासून वेगळ्या झाल्या. इतक्या क्रॅक पडल्या त्याला. आणि त्याचं कारण आम्हाला मग समजलं तेव्हा, की तिथली जी माती आहे ती अत्यंत भुसभुशीत आहे. खडक नाहीच खाली. आणि ही माती भयंकर भुसभुशीत आहे. आणि जेव्हा पाऊस पडायचा, तर ती माती जवळ-जवळ चौपट फुगते ती माती. आणि पाऊस हे झाला, की ती माती पुन्हा पूर्ववत होते. तर हे जे एक्सपान्शन आणि हे व्हायचं, त्याच्यामध्ये हे जे खाली जे हे केले होते, बांधलं होतं, बांधकाम केलेलं, ते कमी पडलं. म्हणजे जे आपण पाया म्हणतो. मग शेवटी आता पुढची जी बांधकामं केली, त्याला जवळ-जवळ 15-16 फूट खाली म्हणजे खूप तिथे जे बांधकाम करायचं त्याला खर्च जवळ-जवळ तिप्पट येतो. कारण खालचं जे त्याला पायल म्हणतात, ते पायल मारायला लागतं. 15-16 फूटपर्यंत पाया मारायला लागतो आणि तेव्हाच वरचं बांधकाम होऊ शकतं. पण हे कळेपर्यंत, हे समजेपर्यंत, हे होईपर्यंत असे सगळे वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रॉब्लेम येतच होते. आणि आईला ते सगळे सॉल्व्ह करायलाच लागत होते. कधी-कधी असं व्हायचं, की जे करणाऱ्या असायच्या त्या एकतर आईच्या ह्यानी घाबरून जायच्या म्हणा, की आईच्या ह्यानी त्यांना थोडं प्रेशर यायचं. पण 1-2दा असं झालं आणि तेव्हा असं होतं, की काटकसर करायलाच पाहिजे. आमच्याकडे काही हे नव्हते, सोर्सेस नव्हते. आई कुणाकडनंही डोनेशन घ्यायला तयार नव्हत्या. त्याचे पण पुढे तुम्हाला गंमत सांगीन कशी जे डोनेशनचं हे होतं. आणि आई म्हणायची, की नाही साधकांच्याकडनंच साधकच बांधतील हे सगळं. तर साधक असे तुम्हाला मी काल जसं सांगितलं, की अशी छोटी-छोटी जसं-जसं शक्य असायचं तर आपल्याकडनं लोकं पैसे देतच होते आणि थोडं-थोडं काम होतच होतं. पण ह्या ह्याच्यामध्ये एक काटकसर तर करायला काही नाही. आई मुळात घरामध्ये राहिलेली गृहस्थ आश्रमी. तर आईने चुकून काहीतरी एकदा काय सांगितलं, आई म्हणे, "खीर करा किंवा शिरा करा." तर त्या बायकांनी दोन्ही करून ठेवलं. तर आई आई रागवली, की "असं कसं केलत तुम्ही? तुम्ही तुमच्या घरी काय केलं असतं? घरी असतात तर 2 गोड केले असते का तुम्ही?" तर अशा तऱ्हेने आईला बारीक-बारीक इतकं लक्ष असायचं आईचं, की मी तुम्हाला जसं सांगितलं, की मोठी भांडी नव्हती आणि जर जास्त माणसं आली, तर खाली त्या एक आजी होत्या बोरगावकर म्हणून. तर आम्ही खाली असायचो, की आता काय करायचं असं मी म्हटलं, की तोपर्यंत आईचा वरतून निरोप यायचा, की "असं करा, की हा माझ्याकडचा कुकर घेऊन जा, त्याच्यामध्ये आमटी काढून ठेवा आणि अमुक करा." तर आम्ही सगळं हसायचो, की आम्ही म्हणायचो, की "हा हे लागलेलाच आहे इंटरकॉम, आपल्याला काही करायचे आहे." आई आधीच सांगायच्या. आणि हा अनुभव मी पुढे-पुढे खूप घेतला. म्हणजे मी जेव्हा एकदम म्हणजे मला मला तुम्ही म्हणालात,
तर मला जवळजवळ आईला गुरु म्हणणं खूप अवघड गेलं. 8 वर्ष, 7-8 वर्ष माझी जी काय हे झाली असेल तगमग, ते माझी मलाच माहिती. आणि खरंच कठीण आहे. आईला आपण ओम मालती देवी म्हणणं ठीक आहे, पण त्याचा जप आणि हे करणं सोपी गोष्ट नाहीये. तर माझा पण तो जो प्रवास झाला तो खूप संघर्ष झाला माझा. आणि आई सगळं जाणत होती, बघत होती. अ, आई वेळोवेळी मला हे पण द्यायची, काय म्हणतात त्याला, ज्ञान पण द्यायची. आणि मी जवळ-जवळ 87 पर्यंत आम्ही स्वामी शिवानंदांचंच सगळं हे करत होतो. 87 ला मला नोकरी लागली. मी नोकरी करत नव्हते. कारण माझ्या मिस्टरांनी मला परवानगी दिली नव्हती नोकरीची. आणि माझे सासरे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, की "आता तू खुशाल नोकरी कर." म्हणताना मला 87 साली मला नोकरी मिळाली व्होल्टासमध्ये. आणि 88 साली मला पहिली सुट्टी मिळाली होती, जी मी आईच्या बरोबर गेलो होतो आम्ही शिवतरगडला. तिथे शिवतरगडला आम्ही जसं नेहमीप्रमाणे कार्यक्रम सुरू झाले, ध्यान वगैरे. तर संध्याकाळच्या ध्यानाच्या वेळेला सगळेजण आपापली जागा घेऊन बसले आणि तिथे एक मोठा खडक होता. त्याच्यावरती आई म्हणाली, "तिकडे तिथे जाऊन तू तिथे जाऊन बैस," म्हणाली आई. तर मी आतल्या आत खूप खुश झाले, की आईने मला वर जायला सांगितलं. म्हणजे मी त्या आईने अर्थ घेतला. आणि दुसऱ्या दिवशी मग झालं, ध्यान-बिन झालं, सगळं संध्याकाळचं झालं, सत्संग झाला आणि आम्ही झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी नाही, त्या दिवशी सत्संगाच्या नंतर आईने मला बोलावून सांगितलं, की "तू आता दीक्षा घे." ते माझ्या मनामध्ये एकदम चर्र झालं. जे काही सकाळी संध्याकाळी खुश झाले होते, ते मला खूप वाईट वाटलं, की हे असं कसं आईने म्हणण्यापेक्षा आपणहून आईला विचारायला पाहिजे होतं. आपलं चुकलं. आपण असं कसं विचारलं नाही, की "आई, तू सगळ्यांना दीक्षा देतेस, मला देतेस का?" असं आपण असं कसं विचारलं नाही. रात्रभर सगळीच म्हणजे विवंचना होती. कारण जे दीक्षेसाठी लागतं ते काहीच नाही. शिवतरगळीला काय असणार, की जाऊन काही आणायचं. तर आणणार कुठून? तर रात्री काय मला नीट झोप लागली नाही. पहाटे उठलो, सगळं तयारी केली. पण बाकीचे सगळे जे साधक होते, ते माझ्या मदतीला आले. कोणी नारळ मिळवला, कोणी फुलं तोडून हार केला. असं सगळी तयारी प्रत्येक सगळ्या साधकांनी मिळून माझ्या दीक्षेची तयारी केली. आणि मग मी तिथे एक छोटीशी अशी गुफा होती. ते आम्ही स्वच्छ करून घेतली होती. आणि त्या घळीमध्ये जाऊन आईने मला तिथे दीक्षा दिली. आता ही दीक्षा दिल्यानंतर मगच माझा तो ह्याचा प्रवास म्हणतात तसा गुरु आणि शिष्य हा सुरू झाला आईच्या बाबतीत. आता एक प्रकारे मी म्हणजे खूप भारावून गेले. मला असं वाटलं, की आता खऱ्या अर्थाने मी आईची मुलगी आहे. असं पण मला वाटलं. आणि मग तिथून आल्यानंतर माझी पण साधना सुरू झाली. माझी पण काही अडचण असेल, तर मी जे डायरी असायचं तर डायरी लिहायची. आईने मला ती सवय लावली. आई स्वतः पण डायरी लिहीत असत. तर डायरी लिहायची आणि मग मी ती डायरी घेऊन जायची आणि आईला दाखवायची. तर कधी-कधी आईबद्दल वेडं-वाकडं पण लिहिलेलं असायचं. म्हणजे मला राग आला. तरी पण मी ती डायरी आईच्या हातात द्यायची. का? तर आईला कळत होतं. माझ्या मनात समजत नव्हतं असं नव्हतं. पण माझ्याकडनं असं असायचं, की गुरुपासून काय लपवायचं? माझं मन जर असं म्हणतंय, माझं विचार, बुद्धी अशी चालतेय, कळू दे त्यांना. आणि असं म्हणून पण त्या 1-2दा आई एकदम हे झाली, की "हे काय? हे काय लिहिलंयस?" आणि मी गप्पच बसले. मी काहीच उत्तर दिलं नाही. मग आईच्या लक्षात आलं. तर कधी-कधी आई त्याच्यापुढे मार्गदर्शन करत असत आणि कधी-कधी आई मला काहीच बोलत नसतात. पण मार्गदर्शन आईचं सतत मिळतच होतं. आता ह्या ह्याच्यामध्ये आईनी दीक्षा द्यायला सुरुवात केली आणि 94 साली जसं मी तुम्हाला म्हटलं, की खूप मोठा कार्यक्रम झाला. तर तो इतका अलौकिक म्हणजे हे झालं. गुरुपौर्णिमा जी झाली पहिली तिथे. खरं म्हटलं तर सगळीकडे चिखल होता, हे होतं. पण जे एक संत आलेले होते, त्या संतांनी आईला सांगितलं, की "तुम्ही बघितलं का तुमचे साधक कसे चालतात म्हणून?" आईला काय समजलं नाही. आई म्हणे, "काय?" तर म्हणे, "त्यांच्या बघा प्रत्येकाची कशी ऊर्जा." म्हणजे अक्षरशः चालायचं म्हणजे सगळेजण धावायचेच. आईला जरा नुसता असा खोकला लागला ना, तर अक्षरशः बाणासारखे 3-4 जण धावत जायचे आईला पाणी देण्यासाठी. तर ही जे चैतन्य त्या सबंध भूमीमध्ये पसरलं आणि आईचं कार्य सुरू झालं. पण आईला जसं मी म्हटलं, की डोक्याला त्रास पण होता. कारण आता वय झालेलं होतं आणि अध्यात्म हेच फक्त त्याला ज्याच्याला रुची आहे, तर त्याला हे सगळे नियम आणि
काय म्हणतात त्याला, घटना आणि संस्था, मग ते पद, हे सगळं सांभाळणं आईला खूप कठीण झालं. अ, कठीण म्हणजे असं मी म्हणेन, की ते ते तिला नको वाटायचं. करावं तर लागायचं, करायची. पण तिला असं मी म्हणेन, की सगळं तिने गुरूंना सोपवलेलं असल्या कारणाने तिला प्रत्येक वेळी मार्गदर्शन मिळत गेलं आणि तिची हे चूक झालीच, कधी चूक तिच्या काही झालीच नाही. आता ह्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही जरा सगळे मुंबईचे लोकं आम्ही जरा शहाणे म्हणायला हरकत नाही, सगळ्या नोकरी करणाऱ्या बायका. आणि जेव्हा कार्यक्रम असायचा तर आम्ही म्हणत सगळ्यात पहिले आम्ही काय करायचं, जवळ आम्ही एक मोठ्या कार्यक्रमाला जवळ 42 हे बनवल्या होत्या कमिट्या. आणि त्यातली मुख्य कमिटी कुठली तर फंड रेझिंग, कुठल्याही ह्याच्यामध्ये फंड रेझिंग सगळ्यात मोठी हे असते. आणि आईला आम्ही सारखं जाऊन सांगायचो, ज्या बँकेत वगैरे होत्या त्या त्या सांगायचे की आम्ही 5,000 पर्यंत आरामात आणू शकतो आणि त्यांचं फक्त बॅनर लावायला लागेल. आणि हे करायला मला पुढं करणारं कोण मी. मला पण डोकं नव्हतंच. मला असं वाटायचं, की वाह! वाह! म्हणजे आईनं हे करायसाठी कन्व्हिन्स करणारी कोण तर मेधाताई. तर जाऊया म्हणून मी आईला सांगायला जायची. आई काही बोलायची नाही. आई म्हणायची, "बॅनर वगैरे काही लावायचं नाही. असे कोणाकडनं पैसे मागायचे नाहीत. जे शिवानंदांना माझ्या गुरूंना जे मान्य आहे त्याप्रमाणे होईल. सगळं नीट होईल." असं आई प्रत्येक वेळेला सांगायची. म्हणजे तुम्हाला सांगते, की जे ते पाण्याचा हे करणार होते. एकाने पार्किंगचं हे घेतले होते. एकाने चपला-बुटाचं काम घेतलं होतं एका कमिटीने. त्या सगळ्यांना काम पडलं. काम पडलं कुणाला नाही. तर जे सगळ्यात मुख्य आम्ही म्हणत होतो फंड रेझिंग, त्यांना कोणतंही काम पडलं नाही. कारण फंड रेझिंग करायचंच नव्हतं. हे कायम राहिलं आणि कार्यक्रम कसा झाला तर अद्वितीय कार्यक्रम. सगळं छान झालं. चारही दिवस छान. ते दिवस पक्वान्न नव्हतं. सगळं जेवण छान होतं. सगळं छान. कुठं काही म्हणजे म्हणतात त्रुटी तुम्ही काढायची म्हटली तर त्रुटी तुम्ही काढू शकणार नाही, असा कार्यक्रम झाला. असं पुढे पण आईने हेच ठेवलं, की पैशाच्या बाबतीमध्ये आई म्हणायची, "कुणी ₹1 दिला आणि कुणी 1,00,000 दिले, तर ते एकाच थाळीमध्ये जेवले पाहिजेत." आणि आईने तसंच ठेवलं. कधी कुणाचं अशा तऱ्हेने एकाला मान आणि एकाला असं कधीच केलं नाही. आणि त्यामुळे त्या माणसांना पण सगळ्यांना आईचं जे आई मोठेपण होतं किंवा आई आपल्याला जवळ करतात. आई म्हणजे माझी. प्रत्येकाला वाटायचं, की आई सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरती करतात. प्रत्येक साधकाला वाटायचं असं. आणि मी म्हणजे कोणतरी स्पेशल आहे. तर हे एक एक मनोवैज्ञानिक पण तुम्ही जर अभ्यास केला, तर जो कोणी आलेला असायचा ना, तो असा त्रासलेला, घरातून त्याला म्हणजे एक प्रकारे समजा त्याला नोकरी नसेल, तर त्याला सगळीकडं असं कमी त्याला लेखलेलं असायचं. आणि अशा ह्याने तो आईकडे जेव्हा यायचा, आई त्याला सगळ्यात पहिला आई त्याच्याकडे जे चांगलं असायची ते बघायची. आणि म्हणायची, "अरे वाह! तू खूपच छान फुलं तोडून आणलीस. अरे वाह! हे तुझं अक्षर खूप छान आहे." आणि तो इतका फुलून जायचा आणि मग तो कामाला लागायचा. म्हणजे एक तिथे आला ना, की त्याचं एक ट्रान्सफॉर्मेशनच व्हायचं एक प्रकारे. आणि हे मनोविज्ञान आणि पुढे खूप चांगल्या पद्धतीने आध्यात्मिक ह्याच्यामध्ये खूप छान समजावून सांगितलंय. तर मनोविज्ञानाचा अभ्यास आपण करू न करू, पण अध्यात्माचा अभ्यास जर केला, तर मनोविज्ञान सहज समजून येतं, सरळ समजून येतं. पण आपण डीपली त्याचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तर तरच आपल्याला त्यात मनोविज्ञान काय आहे हे समजून येतं. नाहीतर समजू शकत नाही. पण आईनी मात्र हे सगळ्या लोकांचं जे गृहस्थ आश्रमी आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, त्याप्रमाणे आईनी सगळ्यांना म्हणजे आम्ही असं म्हणेन, की मला इतकं आश्चर्य वाटतं, की आई सरसकट कधीच सांगत नसत. जो इंडिव्हिज्युअल हा आहे साधक, त्याला त्याप्रमाणे त्याची साधना सांगायची आई, की "तू हा मंत्र कर, तू हा जप कर, तू ही पोथी वाच." म्हणजे त्याला ती आत्ता त्यावेळेला आवश्यकता असायची. तसं मग आम्हाला सुद्धा पुस्तकं द्यायची. म्हणजे माझी बहीण, भाऊ आम्हाला सुद्धा आई सांगायची, "हे पुस्तक चांगलं आहे, तुम्ही वाचा" म्हणून. आणि कधी-कधी आई आमच्यासाठी पुस्तकं मागवायची आणि आम्हाला भेट द्यायची. तर असं म्हणजे ते कारण का तर ते एक म्हणजे जसं आम्ही त्या प्रवाहात आम्ही पण होतो. अशा तऱ्हेने आई आम्हाला वागवत होती. आणि ह्या ह्याच्यामध्ये संबंध या प्रवासामध्ये मी असं बघितलं, की प्रत्येक साधकाला वेगवेगळ्या असं देणं, त्याला इतकं इंडिव्हिज्युअल जाणणं आणि त्याला इतकं त्याच्या बारीक लक्ष देणं.
आणि त्याचं हे करणं. आता मी तुम्हाला सांगेन, की एक वेळ असं होतं, की काही-काही लोकं म्हणायचे, की आई म्हणजे लक्ष्मी आहे. कोणी म्हणायचं आई म्हणजे सरस्वती आहे. कोणी म्हणायचं आई म्हणजे महाशक्ती आहेत, आई म्हणजे अंबाबाई. असं सगळं लोकांना वेगवेगळ्या रूपामध्ये आई वाटायच्या. याचं कारण असं, की जेव्हा साधक मी जसं म्हटलं, की जशी तपोवनाची परिस्थिती होती, तर काही साधकांची पण परिस्थिती एकदम हे होती. म्हणजे इतकं होतं, की त्या काय म्हणायच्या, "आई तुमचे जुने ब्लाउज मला द्या ना घालायला." म्हणजे त्याच्याकडे काय इतकी परिस्थिती वाईट होती. आई म्हणायची, "जुने ब्लाउज कशाला?" तेव्हा तुम्हाला माहिती असेल, तेव्हा खूप ते ह्याची पद्धत होती, ब्लाउज पीस द्यायची. ओटी भरलं की ब्लाउज पीस, अणका झालं की ब्लाउज पीस असं. तर ब्लाउज पीस खूप जमायचे तपोवनामध्ये. आम्ही ते ₹5-5 ला विकायचो आणि ते पैसे दानपेटीत टाकायचो. इतके ब्लाउज पीस जमायचे. आई म्हणायची, "अगं इतके ब्लाउज पीस आहेत, ब्लाउज पीस घेऊन जा. माझे जुने ब्लाउज कशाला घालता?" मग त्या गप्पच झाल्या. पण मग मागून त्यांनी हळूच सांगितलं, की "आई आम्हाला शिलाईला पैसे देत शिलाईला द्यायला." आणि त्याच लोकांच्याकडे पुढे काय झालं, तर गाडी आली, घर झालं त्यांचं. सगळं असं इतकी हे झाली, सुबत्ता झाली प्रत्येकाकडे. प्रत्येक साधकाकडे. कुठल्याही साधकाला तुम्ही विचारा. एक कुटुंब तर असं आलं होतं, की ते मला वाटतं बहुतेक शेड्यूल कास्ट होते का काय, म्हणजे आई बाळवाड्यात राहत होती तेव्हाची गोष्ट आहे. आणि त्यातले 2 भाऊ आले. आले आणि ते बाहेरच उभा राहा नेहमीप्रमाणे वडिलांनी दार उघडलं, "या, या आतमध्ये." आई वडिलांना ती सवयच होती. त्याप्रमाणे सवयीप्रमाणे वडिलांनी त्यांना आत बोलावलं आणि ते काय केले, आत येईनात. ते म्हणाले, "नाही, नाही, आम्ही इकडे बाहेरच उभा राहतो." ते म्हणाले, "बाहेर कशाला उभं राहता?" तर ते पुन्हा-पुन्हा असं म्हणायचे. म्हणताना वडिलांनी जाऊन आईला सांगितलं. तेव्हा आमचं स्वयंपाकघर वरच्या माळीवरती होतं. आई वरती होत्या. आईनी पण दारात येऊन सांगितलं, "अरे, तुम्ही आत का येत नाही? आतमध्ये या." आई म्हणाली, "नाही, आम्ही म्हणजे आमची जात, तुम्ही ब्राह्मण आहात आणि आम्ही असं, तर आम्ही काय आतमध्ये येणार नाही. आम्ही बाहेरच उभं राहतो." शेवटी आई पायऱ्यावरती खाली येऊन तिथे बसली आणि ते दोघं जण बाहेर उभे राहिले आणि ढसाढसा रडायला लागले. तरुण अगदी कष्टकरी म्हणजे चांगले त्यांची हेल्थ तर खूप असे घट्ट म्हणजे म्हणते हेल्थ म्हणतात तसं. आणि ढसाढसा रडायला लागले. ते म्हणाले, "त्यांनी काय सांगावं? समाज आपण म्हणतो." तर ते म्हणाले, की "माझ्या आईला शेतात एखाद्या वेळेस काम मिळतं. पण आम्ही 4 भाऊ असे वाघासारखे आहोत, पण आम्हाला काम मिळत नाही. आईने काय करावं? माझ्या वडिलांची पेन्शन किती होती? आईच्याकडे कुठे पैसे होते? आई तर कोणाकडनं काही घेत नव्हती. आईने ₹25 त्यांना दिले. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यांना सांगितलं, की "अरे तुम्हाला तुम्ही कांदे बटाटे विका. त्याला तर काही अस्पृश्य नसतं ना. तुम्ही कांदे बटाटे विकायला सुरुवात करा." तुम्हाला आश्चर्य वाटेल, की काही वर्षांनी त्या भावंडांनी घर बांधलं आणि आईला बोलवलं होतं. मी पण गेले होते. तर हे एक गुरुवरती श्रद्धा, असे संत आपल्याला भेटणं, हे संत कसं दुसऱ्याचं समाजामधील जे दुःख आहे ते कसं दूर करतात, कसं मार्ग दाखवतात आणि प्रत्येकाला वेगळा मार्ग. जो सुशिकवून पी-एच-डी वाले पण आईकडे येत होते, पी-एच-डी करणारे डॉक्टर होते, ते पण येणारे होते आणि असे पण लोक होते, जे अत्यंत म्हणतात तसं खालच्या ह्याच्यातून, की ज्यांच्याकडे काहीच नाही, पॉवर्टी ज्याला म्हणतो तसं, अत्यंत गरिबी. पण त्यांना पण आईने श्रीमंत कसं केलं, तर नुसतं असं श्रीमंत केलं नाही, पण त्यांना असं श्रीमंत केलं, की मनाने पण ते श्रीमंत झाले आणि त्यांची परिस्थिती पण सुधारली. आता हे चमत्कार तर अशा तऱ्हेचे चमत्कार आपण मानतो, पण म्हणजे आशीर्वादाचे चमत्कार. पण आईच्या बाबतीमध्ये अ, तपोवनामध्ये सुद्धा असे खूप चमत्कार लोकांना बघायला मिळाले. जसं मी तुम्हाला म्हटलं, की स्वयंपाक केलेला असायचा 300 जणांचा, 700 माणसं व्हायची. आता काय करायचं? कारण आम्ही त्याच्यातच असायचो. आता काय करायचं? भात जास्त टाकायचा, पटापट डाळ शिजवायची. पण बाकीचं काय? गोडाचं काय करायचं? तर काही-काही वेळेस असं झालं, की 300चे 700 झाले तर तसं झालं नाही. पण जेव्हा 300चे 400 झाले, 500 झाले, तर जेवून सुद्धा म्हणजे फक्त आईच्यापर्यंत ते गेलं पाहिजे. आईच्यापर्यंत गेलं, की कधीच अन्न कमी पडलं नाही. पण कधी-कधी असं जेव्हा झालं, तर आम्ही काही अजून विचार करतोच आहे, की काय करायचं? तोपर्यंत
आईच्या खोलीचं दार उघडायचं, आई आम्हाला बोलवायची आणि आई सांगायच्या. म्हणजे कधी आईने हा चान्सच दिला नाही, की आपण आपलं डोकं चालवावं आणि काही करावं. तर तोपर्यंत आई सांगायच्या, की एकदा एक वेळेला जिलबी केली होती आणि ती जिलबी ज्यांनी त्यांना त्या जे स्वयंपाकी आलेले होते कॅटरर, त्यांनी कमी माणसं सांगितली. त्यामुळे जिलबी आता ऐनवेळा जिलबी पदार्थ काय ऐनवेळा करायचा का नाही? काय करायचं? आणि आम्ही विचारच करतो, की शिरा करूया का काय? तर मग थोडंसं आता हे होणार, की पहिल्या जी पानं गेली त्यांना जिलेबी वाढली आणि आता असं असं पण डोक्यात येत होतं आमच्या, म्हणजे काय करायचं आता? तोपर्यंत आईने आईच्या खोलीचा दरवाजा उघडला, बोलवलं आणि आईने सांगितलं, "मार्केटमध्ये पाठवा मिरजेच्या. जिथे जिलेबी मिळेल ती विकत आणा आणि थोडासा शिरा तयार करून ठेवा." तर तसं झालं. मग सगळ्यांना टू व्हीलरवरती पळवलं बाजारातून. जिथे-जिथे शक्य होतं तिथून जिलेबी आणली विकत. जिलेबी पुरली. आणि शिरा जो केला होता, तो काही लागला नाही हे करायला. तर हे जे एक आपल्याला संतांच्या ह्याच्यामध्ये त्यांची जी व्याप्त विचार असतात आणि त्या व्याप्त विचाराच्या ह्याच्यातून कशी पूर्ण ती नियती त्यांच्या अ, मदतीला येते. पूर्ण जे शक्ती जी असते, ती कशी पूर्ण प्रकृती कशी त्यांच्या बरोबर चालते, कशी त्यांना मदत करते, हे आपल्याला बघायला मिळतं. तर आपण जेव्हा साधना करतो, तर आपले अशा तऱ्हेने आपण या गोष्टींच्याकडे बघितलं पाहिजे. फक्त आई-आई किंवा आपलं गुरु-गुरु करून नाही. ते त्यांचं त्यांचं वेगळं होतं आणि आपण असं नाही. गुरु आपल्याला तेच शिकवत असतात, की आई नेहमी सांगायचे, की "तुम्ही माझ्याकडे बघू नका. मी जे कमवलंय त्याच्याकडे बघा. तुम्हाला ते कमवायचंय. तुम्हाला माझ्यासारखं व्हायचं नाहीये. मी जे कमवलंय ते तुम्हाला कमवायचंय." तर तसं आपण या जेव्हा आता हा आपण प्रवास करतोय, तर तेव्हा आपण ह्या बाबतीमध्ये मध्ये खूप बारकाईने प्रत्येक गोष्टी बघितल्या पाहिजेत, अभ्यासल्या पाहिजेत आणि त्या स्वीकार केल्या पाहिजेत आणि अंगीकारल्या पण पाहिजेत. म्हणजे कसं, की एक प्रकारची प्रगल्भता आपल्याला येत जाते या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता तर जसं मी म्हटलं, की तपोवन सुरू झालं. मग पुढे त्याची घटना वगैरे हे सगळं एक होत गेलं. महाकुंभ आईचं आईच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आईला बरेच वेळेला मान-सन्मान दिले गेले. तर आईला काही त्याचं हे नव्हतं, कारण आई म्हणायची, "जे मला गुरूंनी दिलं ते बास आहे. गुरूंच्याकडनं जे मला मिळालंय त्याच्यासारखं दुसरं रौप्य पदक आणि सिल्व्हर हे काही त्याला मला हे नाही." अर्थात त्याचं काही आई आनंदाने स्वीकारत असे, सन्मानाने घेत असे आई. त्याचं काही मला नको आणि त्याचं काही मला किंमत नाही, असं आई कधीच म्हणत नसत. पण आईना ते काही विशेष वाटायचं नाही. आणि असं झालं, की एक आपले ठाण्याचेच स्वामी होते. तर त्यांनी ते ऋषिकेशला गेलेले असताना गंगाकिनारी त्यांना दृष्टांत झाला. ते दत्तभक्त होते. त्यांना दृष्टांत झाला, की आईला कुंभाभिषेक करा. तर कुंभाभिषेक म्हणजे संन्यासाला केला जातो. तर ते आले तपोवनामध्ये. तपोवनात आल्यानंतर त्यांनी आईला जेव्हा सांगितलं, की असं-असं आहे. आता आईला प्रश्न पडला. आईला बिलकुल करून घ्यायचं नव्हतं हे. कारण मी जसं म्हटलं, की मान-सन्मान वगैरे आईला काही ते नको होतं. आता हे इकडे त्यांनी सांगितलं, स्वामी शिवानंदांनी सांगितलंय. तर त्यामुळे आईला जरा हे पण झालं, की स्वामीजींनी सांगितलंय तर त्याला नाही कसं म्हणायचं? आणि आईला तर स्वामीजींच्याकडनं तशी काही इंडिकेशन आलेली नव्हती. त्यामुळे आई जरा पचरत होती. पण त्यांनी अगदी ठाम सांगितलं. त्यांना एकदा नाही तर दोनदा दृष्टांत झाले आणि आईंनाच हे करायला सांगितलंय. असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा आईचा नाईलाज झाला. त्याची खूप तयारी असते. त्यावेळेला जे लोकं तिथे होते, त्यांची सगळ्यांची धावपळ झाली. त्याच्यामध्ये आमची एक साधक होती. तर तिला म्हणजे जसं आम्ही म्हणते, की कशी हा निसर्ग, ही प्रकृती कशी सगळं हे करून येते. तर ती जेव्हा इकडे होती तेव्हा तिला सारखं सांगितलं गेलं, की एक लाकडी पादुका तयार ठेव. एक लाकडी आता तिला काहीच समजत नाही, पण तिला ध्यानामध्ये सांगितलं गेलं. त्यामुळे तिने त्या लाकडी पादुका आणल्या आणि गुपचूप ठेवून दिल्या. कोणालाच काही सांगितलं नाही तिने, की मला असा दृष्टांत झालाय. आता ते कशासाठी आहेत, काय आहे, तिला काही समजलं नाही. सांगितलं आणि तिने केलं. तर गंमत अशी झाली, की सगळी तयारी झाली. सगळं आणलं गेलं आणि खूप मोठा तो 3 तास तो कार्यक्रम चाललेला होता. कारण वेगवेगळ्या ह्याची आईला त्यांनी त्याचं स्नान केलं, स्नान घातलं. वेगवेगळे मंत्रोच्चार झाले आणि खूपच मोठा तो कुंभाभिषेक, कनकाभिषेक असं काहीतरी ते
2-3 अभिषेक होते. ते सगळे अभिषेक झाले. 1200 वर्षात पहिल्यांदा शंकराचार्य म्हणून स्त्रीला जी हे मिळाली, तशी आईला 12 वर्षामध्ये पहिल्यांदा स्त्रीला शंकराचार्य म्हणून पदवी दिली गेली. आणि हे सगळं झालं तेव्हा आई तर समाधी अवस्थेत निघून गेली. आईने डोळे जे मिटून बंद केले, आईला काही माहिती नाही काय घातलंय आईच्या अंगावरती, काय ओततायत वगैरे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आई त्यांनी सांगितलं, की "आईना आता ह्याच्यात घेऊन जा आणि जरा गरम पाण्याने अंघोळ घाला" वगैरे. सगळं झालं आणि त्याच्यानंतर आईला छाटी वगैरे सगळं दिलं. तेव्हा त्यांना पादुका होत्या. तर त्याने विचारलं, की "पादुका आणल्यात ना?" कुणाकडेच हे पण हिच्याकडे पादुका होत्या नेमक्या. तर म्हणजे कुठलीही गोष्ट कमी पडली नाही. काहीही म्हणजे ते पण सांगायला विसरले होते किंवा त्यांनी ज्यांना कोणाला सांगितलं असेल त्यांच्याकडनं राहायला गेलो होतो. पण सगळी तयारी अशी आपोआप म्हणजे मिळत गेली आणि सगळं छान पार पडलं. त्यावेळेला जिथे आईचं ते तीर्थ म्हणा किंवा आईच्या अंघोळीचं जे हे टाकलं होतं, त्यावेळेला जिथे म्हणावं तिथं म्हणजे तुळस संबंध आमचं तपोवन तुळशीने भरून गेलं. आईने जिथं आईचं जिथं ते तीर्थ टाकलं गेलं, एक खड्डासारखा केला होता आणि सबंध मोठंच्या मोठं तिथे ते पसरलं सगळं घातलं, की कोणाचा पाय किंवा हे कारण एक प्रकारचं तीर्थच झालं ते. आणि ते तिथे टाकलं गेलं. तिथे इतक्या तुळशी आल्या, की तुळशी वन म्हणावं, इतक्या तुळशी आल्या तिथे. आणि त्यावेळेला तपोवनामध्ये जिथे बघावं तिथं 2 दगडं त्यामध्ये ते पेबल हे लावलेले होते. तर ते त्याच्यामध्ये सुद्धा जे उगवलं ते तुळस. इतक्या तुळशी त्यावेळेला उगवल्या. हे असे चमत्कार म्हणा किंवा अशा गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. हे आपली खूप म्हणतात तसं एक प्रकारचं पुण्याई आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप खूप संत असे होऊन गेलेत, की ज्यांचे चमत्कार आणि ज्यांचं हे पण हे एक थोडंसं मला आईबद्दल असं वाटतं, की त्यांनी गृहस्थी सांभाळली. मी जसं सांगितलं, की वयाच्या 66 वर्षी 2 बाळंतपणं तिने ती ह्यांची केली मुलांची. किती बारीक-बारीक लक्ष ठेवायला लागतं, बाळाचं लक्ष ठेवायला लागतं. त्याचं खाणं-पिणं, बाळंतिणीचं खाणं-पिणं किती बघायला लागतं. होती मदत. लोकं येऊन मग थोडी बहुत मदत करून जायचं. पण बाहेरून येणाऱ्या माणसाला आणि घरातल्या माणसाला ह्याच्यामध्ये फरक तर पडतो ना. तर असं सगळं आई करत गेली. सगळ्यांना बरोबर घेत गेली. जसं मी सांगितलं, की मला दीक्षा दिली आणि एक प्रकारे मला पण आपल्या प्रवाहात ओढूनच घेतलं ना तिने आणि माझी पण साधना त्याच्यानंतर म्हणजे आईला गुरु मानणं हे मला जसं म्हटलं, की अवघड झालं. पण हळू आईला आता मी आई म्हणत नाही. कधीच आई म्हणत नाही. अजूनही मला वाटत नाही माझी आई. मी तिला पहिल्यांदा माझ्या मनामध्ये ती गुरु म्हणूनच येते. कधीही मी कोणती घरातली गोष्ट तिला सांगायला जात नाही आणि तेव्हाही सांगत नव्हते. आई एकदा मला म्हणाली पण अशी. कारण का आता मला सांगायची हिंमतच व्हायची नाही. मला असं वाटायचं की तिने जे दिलंय तेच खूप काही आहे. कधीच मागणी नाही माझी. पण सगळं मिळत गेलं ना, सगळं होत गेलं. म्हणजे थोडंसं आपण जो आपण म्हणतो भाव असतो आपला किंवा देवाच्या वरती पूर्ण विश्वास असतो. तर देव सगळं खरंच आपल्याला तारून नेतो, ह्याच्यावरती तर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि असे गुरु भेटले, अशी आई भेटली, याबद्दल परमेश्वराचे तर किती हे मानू, हे खरंच म्हणजे अ, मानू शकत नाही खरं सांगायचं तर. इतके आभार मानू शकत नाही. अशी अवस्था आहे. आणि अशा ह्याच्यामध्येच असं खूप सांगायसारखं आहे. खूप कार्य आहे हिचं मोठं आणि मुख्य म्हणजे जी शिकवण आहे, त्या शिकवणीला जसं तुम्ही काल मला सांगितलत, की पुस्तकाच्या बद्दल, तर आता मला जरा थोडंसं गावाला जायचं आहे. तर त्यामुळे थोड्या गडबडीत आपलं होऊ शकेल गाणे, पण आईच्या पुस्तकातलं प्रत्येक वाक्य म्हणजे आईचा अनुभव आहे. आईने कोणत्याही गोष्टीचा उपनिषद, कशाचा अभ्यास केला नाही. आणि पण आईचे जे आहे ते सगळ्यात त्या मी एक वाक्याच्या बद्दल मध्ये आईचे अनुभव सांगू शकते, की आईने असा अनुभव घेतलाय. इतकं ते सूक्ष्मतेने किंवा ह्यानी हे केल्यानंतरच आई त्याच्याबद्दल बोललेले आहेत, सांगितलेलं आहे. आणि ते जर आपण थोडंसं आपल्या घरामध्ये आपण आणलं, तर त्याचा फायदा असा होतो, की सगळ्या घराचा कायापालट होतो. आजकाल तर खूप आपल्याला ऐकायला येतं बाहेर आणि घरातलं वातावरण त्याच्यामुळे, बाहेरच्यामुळे, मोबाईलमुळे खराब होत चाललंय. त्याच्यासाठी
आपण आपल्या मुलांचं संरक्षण ह्या मार्गामध्ये येऊन ह्या मार्गाचं थोडस त्यांना शिक्षण देऊन आपण करू शकतो आणि करावं असं मला वाटतं. हरिओम. अं, ही सगळी सेवा मी गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि अशी अपेक्षा करते की तुम्हाला आवडलं असेल आणि पुढेही आपण असंच. आता तपोवन झालं, तपोवनाच्या नंतर आईने कसं कार्य केलं आणि आईंची शिकवण याच्याबद्दल आता आपण 2 दिवसामध्ये ते कव्हर करूया. नमो नारायण. तुम्हा सगळ्यांना प्रणाम. हरिओम. प्रणाम ताई. आपल्या सवडीनं पुढे जर जर आईच्या ग्रंथाविषयी, त्याच्यानंतर आईंच्या उपदेशाविषयी आपण बाबांबद्दल लिहिलंय आपल्या, तर बाबांबद्दलही येऊ देत अशी मी आपल्याला विनंती करेन. मी धन्यवाद न म्हणता आपल्या ऋणातच राहू इच्छिते. हरिओम. प्रणाम. ताई धन्यवाद. ऋण नाही, अजून एक. ऋण जय नाही का? श्रीराम. तुम्ही माझे बहिणीसारखे आहात किंवा तुम्ही माझ्या ह्याच्यात आपण सगळे एकच पंथातले एकच मार्गावर चालणारे आहोत. तेव्हा धन्यवाद आणि हे काही म्हणायचंच नाही. आणि ऋणी पण नाही. ऋणी कशाला आपण ऋणी त्या बाप एकच तुमचे गुरु माझे गुरु सगळे एक. त्यांचं ऋण नाही आपण फेडू शकत. हरिओम.